प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर आसूड ओढलंय। तर भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत प्रशांत कोरटकरचे फोटो आहेत। कोरटकरला फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला। देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। राज्यामध्ये केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून अजय अशर या वादग्रस्त बिल्डरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। आता या जागेवर 3 नव्या उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। मुंबईत काँग्रेस कर्जबाजारी झाली असून काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळ लागणं बाकी आहे असा खळबळजनक खुलासा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे केलाय। कार्यालयाचं 18 लाखांचं भाडं आणि 5 लाखांचं वीज बिल थकलंय। मी 4 वर्ष अध्यक्ष होतो पण अशी वेळ कधी आली नाही असा टोमणा देखील निरुपम यांनी लगावलाय। पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक जिल्ह्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती कोकाटेंनी दिली आहे। दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भारतात होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय। सर्व अपघातांमध्ये सर्वात महत्त्वाचे दोषी सिव्हिल इंजिनियर आहेत। सर्वांना दोष देणार नाही पण 10 वर्षांच्या अनुभवानंतर या निष्कर्षावर पोहोचलोय असं बेधडक विधान गडकरी यांनी केलंय। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांना मोठी भेट मिळणार आहे। आजपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। बातमी पुण्याहून आलेल्या एका पर्यटक महिलेने अलिबागमध्ये धुडगूस घातला। मद्यधुंद अवस्थेमध्ये बेदरकारपणे कार चालवत या महिलेने रेवदंडा बायपासवर अनेक वाहनांना धडक दिली आहे। या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अंगणवाडी रस्त्याचं काम प्रलंबित आहे। यासाठी आमदार निधीतून 30 लाख रुपये मंजूर झाले होते। 6 ते 7 महिने होऊन देखील संपूर्ण रस्त्याचं काम अपूर्णच आहे। आतापर्यंत जेवढे काम झालंय ते फारच निकृष्ट दर्जाचं झाल्याची माहिती समोर येते। परभणीच्या पूर्णा ते हयातनगर रस्त्याचं काम 11 महिन्यांपासून सुरू आहे। या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवलाय तर पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। भंडाऱ्यात वळठी रेल्वे पुलावर वाळू टिप्परच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी पुलावरील खड्डे दुरुस्त करणे, रेल्वे क्रॉसिंगवरून ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। सिंधुदुर्गमधील खानयाळे ग्रामस्थांकडून साखळी उपोषण करण्यात आले। यावेळी दगडाचे गौण खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान शिरंगेतील खनिज उत्खननामुळे खानयाळे या गावाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे गौण खाणी ताबडतोब बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाते। उपोषण सुरू असताना